नवी मुंबई में आयोजित एक कार्यक्रम में मनसे प्रमुख राज ठाकरे ने कलाकारों और रंग कर्मकारियों के लिए बड़ी घोषणा की। वरिष्ठ अभिनेता दिलीप प्रभावड़कर के सम्मान समारोह में राज ठाकरे ने कहा कि नवोदित कलाकारों के लिए जल्द ही विशेष कार्यशाला आयोजित की जाएंगी। उन्होंने बताया कि इस कार्यशाला में कर्मचारियों के लिए निर्देशक राजकुमार हिरानी और अभिनेता आमिर खान जैसे दिग्गज शामिल होने, साथ ही नवी मुंबई में जल्द जनसभा करने की घोषणा भी की जाएगी। लोक तर असतीलच, परंतु आपल्या सर्वांसाठी म्हणून मी राजकुमार हिरानी, आमिर खान, जावेद अख्तर या सर्वांना मी इथे बोलवीन। तुम्हाला जे काही तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भविष्यातली सगळी तुमची वाटचाल ही उत्तम हो। चित्रपट कसा करायचा, काय करायचा, नाटक काय करायचं, कसं करायचं, मला चित्रपट क्षेत्रातलं थोडंसं चित्रपटाबद्दल थोडंसं मला थोडंसं कळतं, थोडंसं यांच्या एवढं नाही कळत। नाटक मला कळतच नाही, कळत नाही याचा अर्थ समजून घ्या। मला असं वाटतं नाटक हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा सर्वात जास्ती कठीण असतं। याचं कारण त्याला एका चौकोनामध्ये विश्व मांडायचं असतं आणि तुम्हाला त्या संपूर्ण विश्वामध्ये घेऊन जायचं असतं त्या एका चौकोनात। चित्रपटाला तुम्ही आउटडोअरला कुठेही जाऊ शकता, चित्रपट कसाही फिरवू शकता, कुठेही नेऊ शकता, तेही कठीणच आहे। पण मला असं वाटतं नाटक हे सर्वात जास्ती कठीण माध्यम आहे असं मला वाटतं। मला दर वेळेला नाटक पाहताना हे कसं सुचलं, इथे केदार शिंदेवर बसले, इथे पुष्कर श्रोत्री आहेत, मी केदार शिंदेचं सही रे सही नाटक मी 2, 4, 5, 10 किती वेळा अनेकदा बघितलंय। एकदा ते संपूर्ण नाटक मी बॅकस्टेजने पाहिले की भरत जाधव नेमका करतो काय, इथून जातो, तिकडून उपटतो, तिकडून जातो, इथून कुठेतरी येतो, हे सगळं हे बसवलं कसं। आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप कठीण गोष्टी आहेत। या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात। या नाट्यक्षेत्र हे मराठीसारखं प्रभावी मला असं वाटतं दुसरं कुठेही नसावं। आणि आपल्याकडे जे दिग्गज आज मराठी नाट्यसृष्टीमध्ये दिग्गज आहेत ते तर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, चित्रपट क्षेत्रामध्ये जे लोक आहेत तेही येतील। आणि हे हिंदी चित्रपट क्षेत्रातले जे माझ्या परिचयाचे आहेत, माझे जे काही मित्र आहेत, यांनाही मी घेऊन येईन, ज्याच्यातनं तुम्हाला पुढचा मार्ग जास्ती सोपा होईल। आता बाकी जे राहिलेले म्हणजे वर्कशॉप सोडून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी मी आताच आपल्या अभिजित देसाईच्या आपल्या शाखेचं उद्घाटन करून आलो आणि त्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला मी त्यांना सांगितलं की मी लवकरच नवी मुंबईमध्ये एक माझी जाहीर सभा देईन आणि त्या जाहीर सभेच्या वेळेला आपण सर्वजण या। त्याच्यामुळे ही सगळी बिचारी मंडळी महाराष्ट्रातनं सगळीकडनं आली आहेत। आधीच